तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रोहिणी नक्षत्र सुरू झालेले असताना रविवार 31 मे 2026 रोजी सकाळी अचानक आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने जळगाव जामोद तालुक्यातील तुळजा तरोडा सुनगाव जामोद जळगाव परिसरातील केळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। अवघ्या एका तासाच्या थैमानात शेकडो एकरवरील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। 31 मे रोजी सकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढलं। विशेषतः रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या या वादळामुळे केळीची तयार झाडे खोड मोडून घड जमिनीवर कोसळले। हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यात देखत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। 6 महिने कष्ट करून जोपासलेल्या बागेचे एका तासात होत्याचं नव्हतं झालं। बळीराजाच्या या संकटाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन तात्काळ पंचनामा करून पीक विमा व आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव। नमस्कार। MCN चॅनल आज आमच्या शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष येऊन स्थळ पंचनामे होत आहे की नाही याबाबत चौकशी करत आहे। त्याबद्दल MCN चॅनलचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार। मी पुरुषोत्तम शंकर वसुले, राहणार सुनगाव। सदर सुनगावमध्ये काल दिनांक 31 मे रोजी सकाळी वादळी वारा व पाऊस येऊन जे अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे केळी पिकाचे झाले। आणि आज रोजी सध्या ही जी केळी आहे ही केळी कटनवर आलेली होती, गोंडे वगैरे पडलेले होते, पण निसर्गाच्या माऱ्यामुळे शेतकऱ्याचे जे नुकसान होते ते प्रत्यक्षदर्शनी आहे। आणि अशाच प्रकारे सुनगाव परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे केळी पिकाचे बरेचसे नुकसान झालेले आहे। तरी शासनाच्या वतीने त्वरित या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने त्वरित यांना